मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत साधारणपणे 2,44,00,000 महिलांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। आणि मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून सांगायचंय की जुलै महिन्याचा लाभ आपण 2,30,00,000 महिलांपर्यंत आज यशस्वीरित्या पोहोचवू शकलेलो आहोत। आणि याच आपल्या महायुतीच्या सरकारने 15,000 कोटीची तरतूद करून तुमच्या प्रत्येकीच्या स्वतःच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्याची सुद्धा खऱ्या अर्थाने उपाययोजना केली। आणि आज आपल्या प्रत्येकीला ज्यावेळेला स्वतःच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचा हा सन्मान निधी जमा झाल्याचा मेसेज येतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना आनंद होत असतो। हे केवळ आकडे किंवा ही केवळ संख्या नाही तर हे आपल्या महिला सक्षमीकरणाच्या यशस्वी प्रवासाचं एक प्रतीक आहे। प्रत्येक महिलेचं आयुष्य तिच्या पतीचा, तिच्या लेकरांचा, तिच्या सासू सासऱ्यांचा, तिच्या आई वडिलांचा विचार करण्यामध्ये जातो। पण खऱ्या अर्थाने ही योजना आणत असताना त्या माझ्या माता भगिनींनी स्वतःचा विचार करावा या उद्दिष्टातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही योजना आणली। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे प्रत्येक बहिणीच्या मनातील आत्मनिर्भरतेची ठिणगी ही पेटवण्याच्या दृष्टिकोनातून आणलेली ही योजना आहे। लाडक्या बहिणींनो, सर्वात अर्जंट सूचना तुमच्यासाठी मोठी सर्वात बातमी घेऊन आलो आहे। अर्जंट सूचना, लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे कारण आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा इथं उघड झाला आहे कारण की दुपारी अचानक 50 लाख महिलांना योजनेतून बाहेर काढल्या गेलं। म्हणूनच ही अत्यंत तातडीची सूचना आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ व्यवस्थित पहा कारण एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। आपण या नवीन नियमात बसतो का? आपल्या अर्जाचं नेमकं काय होणार? 50 लाख अपात्र महिलांमध्ये आपलं नाव गेलं का? सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। काळजी करू नका, पॉईंट टू पॉईंट तुम्हाला सांगणार आहे। पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात मोठा घोटाळा उघड झाला आहे। बऱ्याच दिवसांपासून इथं पडताळणी आता चालू होती, ती नेमकं कोणत्या हिशोबात चालू होती सर्व व्यवस्थित समजून सांगणार आहे। यासोबत एवढ्या लाडक्या बहिणींना मोठा आकडा इथं वाढला आहे। पहा, आपण 26 लाख एकत होतो, आता तो आकडा जसं की चिल्लर आहे। तुम्हाला जो आकडा सांगणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करणार आहोत। यासोबत ज्या बहिणींना अजून जून महिना पेंडिंग राहिलेला आहे, जूनचा हप्ता ज्यांना मिळालेला नाही त्या बहिणींनी नेमकं काय विचार करायचा आहे, त्यांनी नेमकं काय करायचं आहे सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे प्रत्येक बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार आहे। तर बघा, तुमचे जवळपास डोळे उघडून इथं देखील तुमच्या योजनेचे पुढे चालू राहणार की हप्ता तुमचा बंद होणार याची सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। यानंतर मात्र तुम्हाला लक्षात येईल की तुमचा लाभ चालू होईल की बंद नाही, या जसं की सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। लाडकी बहीण योजनेतील सर्वात मोठा घोटाळा उघड झाला आहे। या योजनेत जवळपास राज्यातील 50 लाख महिला अशा होत्या की ज्यांचे जसे की अपात्र असूनही इथं त्यांना लाभ दिला गेला। आता कालच हा आकडा जसं की 26 लाख महिला अपात्र झाल्या होत्या, म्हणजेच माहिती होतं की आपल्याला जो आकडा 50 लाख इथं बहिणींना खोटा लाभ देत आहे असं तिथून दिसून आलं। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, यानंतर मात्र तुम्हाला प्रश्न पडेल की आम्ही तर खरा लाभ घेतला, आम्ही पात्र राहू तरी आम्हाला जूनचा हप्ता मिळाला का बरं नाही? सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला टप्प्याटप्प्याने देतो। त्यानंतर तुमच्या लक्षात येणार की सगळ्यात जसं की प्रकार नेमकं काय चालू आहे की महिला जसं की बाल विकास विभागाने कशी पडताळणी केली, या पडताळणीत काय तथ्य समोर आला, तुमचा अर्ज पात्र राहिला की अपात्र राहिला, जूनचा हप्ता, जुलैचा हप्ता, ऑगस्टचा हप्ता कसा जमा होईल। पहा, इथं लाडक्या बहिणींनो 50 लाख म्हणजेच जवळपास 2.5 कोटी लाडक्या बहिणी होत्या, त्यातून 50 लाख बहिणी जसं की वगळल्या। मात्र मोठा मुद्दा इथं कोणता होता तर बघा, मोठा मुद्दा होता एकच, घरातील 3 बहिणींना लाभ द्यायचा। इथं म्हटलं तर एका घरात ज्या 3 बहिणींचा लाभ इथं होता ज्यांना दिला गेला होता, ज्यांनी एकाच म्हणजे घरामध्ये लाभ घेतलाय 3 बहिणींनी, तर त्यातला एकाच बहिणींना इथं लाभ मिळणार आहे। आकडा मोठा होता, आकड्याला वाढवला। तुमच्या घरामध्ये 2 बहिणी आहेत, 3 बहिणी आहेत, कमेंटमध्ये नक्की सांगा। जर असतील तर तुम्हाला नक्की कमेंट करायचं आहे। त्यानंतर बघा, पुढचा नियम एवढाच जसं की गरजेचा असणार आहे। तर बघा, दुसरा नंबरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यामध्ये महिला अपात्र होत आहे, लक्षपूर्वक ऐकायचं आहे। बघा, रक्षाबंधनाला तुम्हाला काहीच मिळणार नाही। उत्पन्नाची जसं की आठवती 2 नंबरची उत्पन्न जास्त इथं लाडक्या बहिणींना त्याचवरून जसं की तुमच्यावरून योजनेतून वगळण्यात आलं। पण आता तुम्हाला जसं की पॉझिटिव्ह गोष्ट सुद्धा सांगणार आहे, जरी आता उत्पन्न जास्त असलं किंवा घरातील
तिघी बहिणी असल्या तर सरकारने एका वेळेस जसं की निर्णय घेतला आहे, तर काळजी करू नका. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तुम्हाला अपात्र होणार नाही आणि तुमची अपात्र लिस्टमध्ये तुमचं नाव जाणार नाही. बघा, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न ज्यांचं आहे त्यांना योजनेतून वगळण्यात आलं. यानंतर तिसरा महत्त्वाचा मोठा मुद्दा आहे की ज्यामुळे महिला बाहेर गेल्या, ती म्हणजे सरकारी नोकरी. बऱ्याच लाडक्या बहिणींच्या घरी सरकारी नोकरी असताना लाभ, जसं की त्या स्वतःही सरकारी नोकरीवर आहे, त्यांच्या घरातही कोणी सरकारी नोकरीदार आहे, म्हणजे जिथं त्यांच्या घरात कोणी सरकारी नोकरदार नसावं किंवा त्या स्वतः सरकारी जसं की कर्मचारी नसाव्या. जसं की पात्रेबद्दल काय नवीन निकष लावण्यात आले आहे, त्यानुसार तुम्हाला जून जुलै ऑगस्टचे हप्ते मिळणार आहे. रक्षाबंधनाला पैसे जसं की यायचे असेल, पुढची माहिती तुम्ही एक काम बाजूला ठेवून ऐकून घ्या. प्रश्न येतो की 50 लाख इथं आकडा थांबला आहे, अजूनही वाढणार पहा. जसं की 26, 34, म्हणजे ज्याच प्रकारे 50,000 अपात्र महिलांचा आकडा समोर आला, म्हणजेच जवळपास 24 लाख महिलांना अचानक इथं वाढलेला आहे. मग आता हा 50 लाखाचा आकडा पुढे वाढेल की थांबेल, याचं उत्तर आहे ते अजूनही वाढणार आहे. तर बघा, तुम्हाला मी याचं सविस्तर उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. व्हिडिओला लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. तर बघा, सरकारने पॉझिटिव्ह निर्णय घेतला आहे. सगळे फॉर्म इथं होल्डर आहे, म्हणजे होल्डवर आहे. होल्डर असताना इथं अपात्र झालेले नाही. होल्डवर म्हणजेच इथं यातून जे परत एकदा चेकिंगमध्ये जातील, जसं की चेकिंगमध्ये गेल्यानंतर समजतील की कोण अपात्र आहे, कोण पात्र आहे. साधारणपणे ही जी संख्या 5 लाख जसं की ओरवली आहे, यानंतर कदाचित कमी होईल, 40 लाख होईल, 30 लाख होईल किंवा 20 लाखापर्यंत जाऊ शकतो. मात्र ज्या गरीब बहिणी आहे त्यांना योजनेतून वगळण्याचा सरकारचा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे तुम्हाला जसं की घाबरायची गरज नाही. तुम्ही घाबरला कशाला, प्रश्न तुम्हाला सांगतो. त्यानंतर बघा, इथं ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही, जुलैचा हप्ता मिळाला नाही, पैसे आलेले नाही, मात्र फॉर्ममध्ये जायचं, इथं बघायचं कसं, तर पैसे आले नसतील तर कशामुळे नाही आले, कुठे चेक करायचं, कोणत्या कारणास्तव आम्हाला पैसे नाही आले. लाडक्या बहिणींना सगळ्यात प्रक्रियेत जसं की बसतात तरी त्यांना लाभ मिळाला नाही. त्यासाठी सरकारने इथं परत एकदा प्रूफ करून सरकारला तुम्ही दाखवायचं आहे. म्हणजे जसं की मॅन्युअल चेकिंग इथं होईल. तुम्हाला लाभ जसं की कशा प्रकारे तुमच्या घरी तुमचा अर्ज होल्डर आहे, तुमच्या घरी कोणी सरकारी कर्मचारीवर आहे का, किंवा तुम्ही स्वतः इथं सरकारी कर्मचारी आहे का, तुमच्या घरात 3 ते 4 बहिणी आहे का, किंवा लाभार्थी आहे का, उत्पन्न वाढलेलं आहे का, कशा पद्धतीने तुमची तपासणी होईल. त्यानंतर 50 लाख इथं महिलांचा आकडा कदाचित 10-15 जसं की लाखांपर्यंत कमी होऊ शकतो. त्यामुळे घाबरायची गरज नाही. तुम्ही जर परफेक्ट असाल, खरंच तुम्ही गरीब असाल आणि गरीब बहिणी असाल, कोणत्या इथं तुम्ही जॉबवर नसाल आणि तुमचा घरचं इन्कम टॅक्स 2.5 लाखाच्या वर नसायला असेल, तर तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि तुमचं जसं की कुठली प्रॉपर्टी नावावर नसेल, तुम्हाला तुमची याची पात्रता तुम्ही 100% बसत असाल, तर टेन्शन घेऊ नका. तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. तर टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाही. म्हणजे जूनचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर जुलै हप्त्यात, म्हणजे तुम्हाला जुलैच्या हप्त्यासोबतच तुम्हाला जूनचा हप्ता देखील मिळू शकतो. आता रक्षाबंधनाला इथं जसं की लाडकी बहीण योजनेचं वितरणाला सुरुवात होणार आहे, तर काळजी करू नका, तुम्हाला इथं हप्ता मिळणारच आहे. तर बाकी अशा पद्धतीची सविस्तर माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर चला, येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.